त्यानंतर जाऊयात राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये मराठा मोर्चाचं वादळ आज राज्याच्या उपराजधानीमध्ये धडकलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मोर्चाला सुरुवातही होईल। मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्वीचा हा मोर्चा आहे। अन्यथा यानंतर थेट हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच मोर्चा काढला जाईल। थेट जाऊयात नागपूरला, आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्याबरोबर आहे। रजत, कशा पद्धतीने पाहायला मिळतेय नागपूरमध्ये मराठा मोर्चाची तयारी? प्राजक्ता, नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर सध्या मराठा मोर्चाची तयारी सुरू झालेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये हा मोर्चा इथून निघेल असं अपेक्षित आहे। माझ्यासोबत सरिता कौशिक आहेत। सरिता, रेशीमबाग मैदानावरून मोर्चा सुरू होत आहे, काय महत्व आहे? खरं तर रेशीमबाग म्हटलं की हे नाव, नागपूरच्या रेशीमबाग मैदानाचं नाव रजत देशामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ह्या रेशीमबाग मैदानावरून सरसंघ चालक हे आपल्या दसऱ्याचं उद्बोधन करत असतात आणि इथं संघाचं जे डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर आहे, जे स्मारक आहे, त्याची बिल्डिंग ह्या मोर्चाच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे ह्या स्थानाचं सुद्धा एक महत्व आहे, सामाजिक महत्व आहे, राजकीय महत्व आहे। खरं पाहिलं तर आज या मोर्चात आणि संघाची जी बिल्डिंग पाठीमागे आहे त्यामध्येच खरं तर अनेक सिमिलॅरिटीज आपण बघू शकतो। यांना स्वयंसेवक म्हटलं जात आहे, संघाचे सुद्धा स्वयंसेवक आहेतच। त्याचबरोबर एक शिस्त, ज्या पद्धतीनं संघाच्या ज्या दोन काही महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे संघटन आणि दुसरी म्हणजे शिस्त, आणि त्याच शिस्तीनं आणि त्याच संघटनेच्या ताकदीनं आपण आतापर्यंतचे मोर्चे होताना पाहिलेले आहे। मात्र हा भाग सोडला तर एक राजकीय परिणाम सुद्धा याचा मोठा आहे। संघाच्या भूमीवर येऊन इकडनं आज हा मोर्चा निघत असताना याकडे संघाचं लक्ष आहे, हा तर यातून एक संदेश आहेच। संघाने जरी याच्यावर कुठलीही ऑफिशियल भूमिका घेतली नसली तरी सुद्धा संघाच्या या मैदानावरून हा मोर्चा निघतो आहे। संघाच्या सूत्रांकडनं आपल्याला ही माहिती आहे की याची दखल कुठे ना कुठे संघ घेत आहे, अजून ऑफिशियल स्टँड जरी आलेला नसला तरी। आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरातला आज हा मोर्चा आहे, त्यामुळे सुद्धा या स्थानाला एक वेगळं महत्व आहे। शासनालाच कुठेतरी ह्यांना आपल्या मागण्यांना घेऊन जागा करायचं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून या मोर्चाकडे बघितलं पाहिजे। तू जसं म्हणालीत की मुख्यमंत्र्यांच्या शहरातून हा मोर्चा काढला जातोय, अपेक्षित गर्दी जमत आहे का? आता जो चित्र आहे त्याकडे पाहता गर्दी जी आहे ती अपेक्षेप्रमाणे आहे की कमी आहे? आत्ताची जर का आपण गर्दी पाहिली तर ती कमी दिसत असली तरीही एक पूर्व विदर्भामध्ये झालेल्या मोर्चांचा जर का आपण इतिहास पाहिला तर हे मोर्चे जे आहेत त्यांची वेळ 11 वाजताची नेहमीच दिलेली होती। 11 वाजता हे कधीच निघाले नाही, 12:30 पर्यंत निघाले आणि 11 नंतरच गर्दी जमायला सुरुवात झाली। एक दुसरा महत्वाचा भाग हा आहे की इकडली गर्दी आणि पश्चिम महाराष्ट्राची गर्दी किंवा मराठवाड्यामधली गर्दी ही आपल्याला एकत्र एकाच नजरेतून बघता येणार नाही, कारण इथं मराठा समाज, जरी हा सकल मराठा समाजाचा मोर्चा असला तरी मराठा समाजाचंच इथलं जे अस्तित्व आहे, त्यांचा जो संख्या आहे ती पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भामध्ये कमी आहे आणि त्यांना इतर समाजाचा पाठिंबा आज या मोर्चात मिळालेला आहे। त्यामुळे संख्याबळ हे प्युअरली आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून इथं बघितलं पाहिजे। जे नागपुरात एक थोडासा वाद झाला होता, कुणबी समाजाला घेऊन काही गैरसमज निर्माण झाले होते, आता 2 मोर्चे निघणार आहे, त्याचाही परिणाम गर्दीवर होताना दिसतंय का? त्याचाही परिणाम खूपसा जरी नाही तरी काही अंशात त्याचाही परिणाम नक्कीच होणार आहे। मात्र जर का आपण पाहिलं की आज इथं जे नागरिक उपस्थित आहे आणि जरी नेत्यांचा रोल इथं मोठा नसला या मोर्चांमध्ये, त्यांना जरी सगळ्यात पाठीमागे उभं केलं असेल तरीही नेत्यांचा सुद्धा जर का आपण उपस्थिती पाहिली तर ती लक्षात घेता असं वाटतं आहे की खूप मोठा परिणाम ह्या वादामुळे होणार नाही। तर प्राजक्ता, तुम्ही बघितलं की ज्या ठिकाणातून मोर्चा निघत आहे त्याचा एक ऐतिहासिक महत्व आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे सर्वांचं लक्ष आहे, थोड्याच वेळात मोर्चा इथून निघणार आहे। प्राजक्ता, रजत, या मोर्चा संदर्भातले अपडेट तुझ्याकडून वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आज नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये किती गर्दी जमते आणि कशा पद्धतीने हा मोर्चा पुढे जातोय, मात्र या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणायला लागणार आहे ते म्हणजे या मोर्चाचं ड्रोनने चित्रीकरण होणार नाहीये, कारण सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनला परमिशन नाकारण्यात आलेली आहे।